6 एप्रिलपासून मला असं वाटतं 22-23 एप्रिलला मतदान आहे आणि मग 4 तारखेला निकाल लागेल. तर त्या दृष्टिकोनातूनच आम्ही या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करण्याचा अधिकतम प्रयत्न करतो आहोत. हा एक भाग झाला. मधल्या कालावधीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्री महोदयाने विशेष करून कोकणाच्या संदर्भामध्ये जे आंबा आणि काजूचं प्रचंड प्रमाणावरती नुकसान झालंय त्या संदर्भात कोकणातल्या सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलवली होती. त्यावेळेला जे प्रेझेंटेशन डॉक्टर बाळासाहेब सामंत कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिलं आणि कृषी विभागाच्या अप्पर मुख्य सचिव रस्तोगीजींनी दिलं, त्यामुळे 90% पीक हे गेलेलं आहे. 8 ते 10% पीक कदाचित येऊ शकेल. पण आताही वातावरणीय बदल जो काही दिसतोय कोकणामध्ये किंवा इथेही, त्याच्यामुळे तेवढं सुद्धा पीक मिळेल अशातली काय शक्यता नाही. तर त्या संदर्भातलं सुद्धा राज्य सरकारच्याकडनं मदतीचं घोषणा अधिवेशन संपण्यापूर्वी मुख्यमंत्री महोदय करणार होते असं आम्हाला लोकप्रतिनिधींना त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. माझाही प्रयत्न आहे की आज केंद्रामधून या संदर्भात, कारण कोकणात पहिल्या प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे, त्याच्यामुळे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी आहे. मी पंतप्रधान महोदयांचे आभार मानतो की काल लोकसभेमध्ये त्यांनी जे सविस्तर निवेदन, आज जे काही अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण असे जे काही युद्ध चालू आहे त्याचे परिणाम आपल्या देशावरती काय काय होऊ शकतात या संदर्भातलं एक विस्तृत निवेदन पंतप्रधान महोदयांनी दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची काळजी घेतली, कारण आता खरीपाच्या पिकाच्या लागणारं युरिया किंवा DEP याच्याबद्दलचं काय होऊ शकेल, ग्राहकांच्या दृष्टिकोनातून गॅस सिलेंडर हा जो काय महत्त्वाचा स्वयंपाकाचा कुकिंगचा जो महत्त्वाचा मुद्दा असतो त्याच्याबद्दलचं काय होऊ शकेल, त्याबद्दल पेट्रोल आणि इतर इंधनाच्या बाबतीमध्ये काय होऊ शकतं आहे, या साऱ्याचा एक विस्तृत निवेदन काल पंतप्रधान मोदी साहेबांनी सभागृहामध्ये दिलेलं असल्यामुळे देशांतील राज्यांतील नागरिकांना एक तऱ्हेचा दिलासा मिळालेला आहे. अशा वेळेला वेगवेगळ्या उद्योगांच्या वरती सुद्धा परिणाम होऊ शकतो, कारण काही उद्योग हे गॅसवरती आधारित उद्योग आहेत, काही उद्योग हे विजेवरती आधारित आहेत, किंवा भवितव्यामध्ये अशी स्थिती उद्भवली तर रेल्वे लाईन जी का डिझेलवरती चालतात त्याचं विद्युतीकरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही प्रयत्न कसे करता येतील याचं एक विस्तृत निवेदन पंतप्रधान महोदयांच्या कालच्या त्या निवेदनाच्या माध्यमातून आलेलं होतं. काही हायड्रल पॉवर नव्याने जर काही निर्माण करता येऊ शकते काय, त्याही दृष्टिकोनातून प्रयत्न भारत सरकार त्या ठिकाणी करणार आहे. अशा वेळेला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली स्थिती याचं जाहीर केलेल्या बाबीचा विचार करत आम्ही नेमकं त्या ठिकाणी भारत सरकारच्याकडनं काय मांडू शकतो आहोत या दृष्टिकोनातून सुद्धा आमच्या सर्वांचे प्रयत्न त्या ठिकाणी आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज दादांच्या अकाली दुर्दैवी निधनाच्या नंतर आज जी काय पोटनिवडणुकीत होणार आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा उभ्या राहणार आहेत त्यावरती अधिक लक्ष आहे. मी आणि आमचे सर्व सहकारी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करू, शिंदे साहेबांना पण विनंती करू की त्यांनी अर्ज भरण्याच्या दिवशी बारामतीला त्या ठिकाणी यावं.